मित्रांनो, लिसन टू री ॲप्लिकेशन तुम्हाला सर्व प्रकारचे स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारे ऑडिओ बुक्स, ऑडिओ नोट्स आणि इतर मटेरियल देखील उपलब्ध करून देते. राज्यशास्त्र विभाग, इयत्ता 12वी, धडा 6वा, भारत आणि जग. भारताच्या परराष्ट्र धोरणाचा उगम स्वातंत्र्यपूर्व काळात झाला. भारत ब्रिटिश वसाहत असतानाही भारताच्या आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये सहभाग होता. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि आंतरराष्ट्रीय पुनर्निर्माण आणि विकास बँक यांची निर्मिती जिथे झाली, त्या ब्रेटन वुड्स परिषदेमध्ये भारत सहभागी झाला होता. तसेच संयुक्त राष्ट्रांच्या सनदेला अंतिम स्वरूप जिथे दिले गेले, त्या सॅन फ्रान्सिस्को परिषदेतही भारताने भाग घेतला होता. स्वातंत्र्यानंतरचे भारताचे परराष्ट्र धोरण हे काही बाबतीत ब्रिटिश धोरणाप्रमाणेच राहिले, तर काही बाबतीत ब्रिटिश धोरणांपेक्षा वेगळे झाले. या प्रकरणाच्या सुरुवातीला आपण भारतीय परराष्ट्र धोरणाची उद्दिष्टे आणि तत्वे तसेच परराष्ट्र धोरणावर परिणाम करणारे घटक समजून घेणार आहोत. भारताच्या परराष्ट्र धोरणाची उद्दिष्टे. आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा कायम ठेवणे हे भारताच्या परराष्ट्र धोरणाचे एक महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. संविधानाच्या भाग 4 कलम 51 मधील मार्गदर्शक तत्वांमध्ये त्याचा समावेश केला आहे. त्यात असे म्हटले आहे की भारताचे शासन आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षेचे रक्षण आणि संवर्धन करण्यासाठी विशेष प्रयत्न करेल. तसेच स्वातंत्र्य मिळाल्यापासून आंतरराष्ट्रीय राजकारणातील एक महत्त्वाची सत्ता बनून प्रभावशाली भूमिका पार पाडण्याच्या आकांक्षांचेही भारताने नेहमी पाठपुरावा केला आहे. भारताच्या परराष्ट्र धोरणाच्या उद्दिष्टांमध्ये देशाचे सार्वभौमत्व आणि एकात्मता यांचे संरक्षण करणे, आर्थिक वृद्धी आणि विकासाला चालना देणे, व्यापक अर्थाने राष्ट्रीय सुरक्षेचे जतन करणे यांचा समावेश होतो. 1990च्या दशकापासून आर्थिक वृद्धीचा चढा दर कायम राहावा यासाठी भारताने जागतिक अर्थव्यवस्थेशी अधिक एकात्मीकरण साधण्याचे धोरण अवलंबिले आहे. या कारणामुळे शेजारी देशांबरोबर चांगले संबंध राखणे, क्षेत्रीय गटांबरोबरील उदाहरणार्थ आसियान, युरोपियन युनियन संबंध बळकट करणे, हिंदी महासागर क्षेत्र आणि इंडो पॅसिफिक क्षेत्रांमध्ये शांतता आणि सुव्यवस्था राखणे ही देखील समकालीन भारतीय परराष्ट्र धोरणाची महत्त्वाची उद्दिष्टे आहेत. भारताच्या परराष्ट्र धोरणाची तत्वे. भारताच्या परराष्ट्र धोरणकर्त्यांना काही मूलभूत तत्वे नेहमीच मार्गदर्शक राहिली आहेत. ती खालीलप्रमाणे. राज्यांची सार्वभौम समानता. सर्व राज्यांच्या सार्वभौमत्वाचा आणि प्रादेशिक एकात्मतेचा आदर. इतर राज्यांच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप न करणे. आंतरराष्ट्रीय कायद्याचा सन्मान. आंतरराष्ट्रीय आणि क्षेत्रीय संघटनांमध्ये सक्रिय सहभाग. शांततापूर्ण सहजीवन आणि आंतरराष्ट्रीय विवादांचे शांततामय मार्गाने निराकरण यावर विश्वास. 7 सप्टेंबर 1946 रोजी ऑल इंडिया रेडिओवर दिलेल्या भाषणात पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भारतीय परराष्ट्र धोरणाची वैशिष्ट्ये स्पष्ट केली. ते म्हणाले, ज्यांच्यामुळे भूतकाळात जागतिक युद्ध झाली आणि जे भविष्यात त्याहूनही मोठ्या विनाशास कारणीभूत ठरतील, अशा परस्पर विरोधी लष्करी करारांच्या आणि गटांच्या राजकारणापासून आपल्याला शक्यतो दूर ठेवावे, असे आम्ही प्रस्तावित करत आहोत. इंग्लंडबरोबर मैत्रीपूर्ण संबंध राहतील अशी आशा व्यक्त करून त्यांनी अमेरिका आणि सोव्हिएट रशिया यांनाही मैत्री करण्यासाठी आमंत्रित केले. चीनबरोबर असलेली मैत्री पूर्वीप्रमाणेच कायम राहील अशी आशा त्यांनी व्यक्त केली. आशिया खंडातील भारताच्या स्थानाबद्दल ते म्हणाले, आम्ही आशियाई आहोत आणि आशियातील लोक आम्हाला इतरांपेक्षा जास्त जवळचे आहेत. भारताचे स्थान पश्चिम, दक्षिण आणि आग्नेय आशियासाठी महत्त्वाचे आहे. अलिप्ततावाद. अलिप्ततावाद हे भारतीय परराष्ट्र धोरणाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. अलिप्ततावादाचा शब्दशः अर्थ कोणत्याही लष्करी कराराचा भाग होण्यास नकार असा आहे. युरोप, आशिया आणि जगातील इतर भागातील देशांशी लष्करी करार करून अमेरिका आणि सोव्हिएट रशिया आपापले प्रभाव क्षेत्र विस्तारण्याचा प्रयत्न करत होते. या 2 महासत्तांपैकी कोणाही एकाच्या नेतृत्वाखालील लष्करी कराराचा भाग होण्यास नकार देऊन भारताने अलिप्ततावादाचा मार्ग निवडला.
दोन्ही महासत्तांपासून समान अंतर राखण्याचे धोरण भारताने अवलंबले. अलिप्तवादाची संकल्पना आणि धोरण हे तत्कालीन प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू यांचे योगदान आहे. शीतयुद्ध संपल्यानंतर अलिप्ततावादाच्या प्रस्तुतीबद्दल प्रश्न उभे राहिले. परंतु अलिप्ततावादाच्या धोरणातील मूलभूत मुद्दे म्हणजे स्वतंत्र परराष्ट्र धोरण आणि शांततेचा मार्ग हे आजही प्रस्तुत आहे. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओसोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. माहीत आहे का तुम्हाला शीतयुद्धाच्या काळातील काही महत्त्वाचे लष्करी करार? अमेरिकेचे लष्करी करार. नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन इन 1949 NATO. ANZUS in 1951 US, Australia, New Zealand. South East Asia Treaty Organization SEATO in 1954. Central Treaty Organization SENTO in 1955. सोव्हिएट रशियाचे लष्करी करार. The Soviet Union and China signed a military alliance in 1950. Warsaw Pact in 1955. भारताच्या परराष्ट्र धोरणाला प्रभावित करणारे घटक. भौगोलिक घटक. दक्षिण भारताची मोठी किनारपट्टी तसेच उत्तर आणि ईशान्येकडील हिमालय पर्वतांच्या रांगा यांनी भारताच्या परराष्ट्र आणि सुरक्षा धोरणाविषयीच्या दृष्टिकोनाला आकार दिला आहे. त्याचप्रमाणे जवळजवळ संपूर्ण उत्तर आणि ईशान्य सीमेपलीकडे चीनसारखा मोठा देश असणे याचाही परराष्ट्र धोरणावर परिणाम झाला आहे. दक्षिण आशियात भारताच्या सर्व शेजारी देशांची भारतासोबत सीमा आहे, पण त्यापैकी कोणत्याही देशाची एकमेकांबरोबर सीमा नाही. दक्षिण आशियाच्या या वैशिष्ट्यपूर्ण भौगोलिक परिस्थितीचाही भारताच्या परराष्ट्र धोरणावर परिणाम होतो. भारताचे हिंदी महासागरात महत्त्वाचे स्थान आहे. भारताला विस्तृत सागरी किनारा आहे. तसेच पश्चिमेकडे लक्षद्वीप आणि पूर्वेकडे अंदमान आणि निकोबार बेटे आहेत. ऐतिहासिक घटक. यात शांतता आणि सहजीवन या भारताच्या पारंपरिक सांस्कृतिक मूल्यांचा समावेश होतो. पश्चिम, मध्य आणि आग्नेय आशियातील देशांबरोबर ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संबंधांच्या भारतीय परराष्ट्र धोरणांवर झालेल्या परिणामांचाही यात समावेश होतो. वसाहतवाद तसेच वर्णभेदाला विरोध यासारखी मूल्ये ही भारताच्या स्वातंत्र्य लढ्यादरम्यान आखली गेली होती. आर्थिक घटक. अलिप्ततावादी धोरणाचा राजकीय, सामरिक तसेच आर्थिक संदर्भही आहे. वसाहतिक काळापासून चालत आलेल्या गरिबी आणि मागासलेपणापासून बाहेर येण्याची तीव्र गरज भारताला जाणवत होती. आर्थिक मदतीबरोबर जर अटी लादल्या जात असतील तर अशी मदत भारताने नाकारली आहे. आयात, पर्यायी धोरण आणि सार्वजनिक क्षेत्राचे महत्त्व यांचा भारताच्या परराष्ट्र धोरणावर मोठा परिणाम झाला आहे. 1991 नंतर उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरणाचे धोरण अवलंबिल्यानंतर भारतीय परराष्ट्र धोरणात अनेक मूलभूत बदल घडून आले. राजकीय घटक. भारताचे परराष्ट्र धोरण बनविण्यात आणि राबविण्यात शासनाचे कार्यकारी मंडळ महत्त्वाची भूमिका बजावते, तर संसद जागल्याची वॉचडॉग भूमिका बजावते. राजकीय नेतृत्वाचा परराष्ट्र धोरणावर मोठा प्रभाव असतो. जवाहरलाल नेहरू, लालबहादूर शास्त्री, इंदिरा गांधी, राजीव गांधी, PV नरसिंहराव, अटल बिहारी वाजपेयी, मनमोहन सिंग आणि नरेंद्र मोदी या प्रधानमंत्र्यांनी भारताचे परराष्ट्र धोरण घडविण्यात निर्णायक भूमिका बजावली आहे. परराष्ट्र धोरणाचा आराखडा बनवणे आणि राजकीय नेतृत्वाला त्याविषयी सल्ला देणे यात परराष्ट्र मंत्रालय महत्त्वाची भूमिका निभावते. त्याशिवाय राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांचाही परराष्ट्र धोरण ठरविण्यात महत्त्वाचा सहभाग असतो. आंतरराष्ट्रीय व्यवस्था. शीतयुद्धाच्या काळात द्विध्रुवीय व्यवस्था आणि महासत्तांचे राजकारण यांचा भारतीय परराष्ट्र धोरणावर प्रभाव पडला. त्याचप्रमाणे शीतयुद्ध संपल्यानंतर भारताच्या परराष्ट्र धोरणात मोठे बदल घडले. आंतरराष्ट्रीय व्यवस्थेप्रमाणे क्षेत्रीय व्यवस्थेचाही भारताच्या परराष्ट्र धोरणावर प्रभाव पडला आहे.
शीतयुद्धानंतर काळातील भारत अमेरिकेदरम्यानचा संवाद, 1960च्या दशकानंतरचा चीन-पाकिस्तान संवाद आणि 1990 नंतर रशिया आणि चीन यांच्यातील सुधारलेले संबंध याचा भारताच्या परराष्ट्र धोरणावर परिणाम झालेला दिसून येतो. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओसोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. भारताचे जगाबरोबरील संबंध. प्रत्येक देशाचे परराष्ट्र धोरण हे जगातील इतर देशांशी संबंध स्थापन करून ते वाढविण्याचे साधन आहे. स्वातंत्र्यानंतर भारताने जगातल्या बहुतेक देशांशी संबंध प्रस्थापित केले आहेत. सर्वच देशांशी सारखेच चांगले संबंध आणि जवळचे संबंध असणे हे शक्यही नसते आणि आवश्यकही नसते. काही देशांबरोबरील संबंध इतर देशांपेक्षा जवळचे अथवा चांगले असतात. सामान्यपणे एखाद्या देशासाठी शेजारी देशांबरोबरील संबंध महत्त्वाचे असतात. मोठ्या सत्तांबरोबरील संबंध सर्व देशांसाठी महत्त्वाचे असतात. या भागात आपण 3 मोठ्या देशांबरोबरच्या तसेच भारताच्या शेजारी राष्ट्रांबरोबरच्या संबंधांचा आढावा घेणार आहोत. मोठ्या सत्ता. अमेरिका ही शीतयुद्ध काळातील 2 महासत्तांपैकी एक होती. आज शीतयुद्धोत्तर जगातील ती एकमेव महासत्ता आहे. शीतयुद्ध काळात सोव्हिएट रशिया ही दुसरी महासत्ता होती. रशिया हा तिचा वारसदार देश 21व्या शतकात एक मोठी प्रभावशाली सत्ता म्हणून उदयास आला आहे. याच काळात चीनचाही मोठी सत्ता म्हणून उदय झाला आहे. 21व्या शतकात उदयाला आलेल्या नवीन महासत्तांपैकी भारत हाही एक आहे असे म्हटले जाते. अमेरिका. भारत देश स्वतंत्र झाला तेव्हा भारताचे अमेरिकेबरोबरील संबंध चांगले होते. ब्रिटनचे प्रधानमंत्री चर्चिल यांच्याशी अटलांटिक सनदेविषयी वाटाघाटी करताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष F.D. रूझवेल्ट यांनी भारताच्या स्वातंत्र्याच्या मागणीला पाठिंबा दर्शविला होता. मात्र शीतयुद्धातील घटनांविषयी भारत आणि अमेरिका यांची मते अगदीच भिन्न होती. त्यामुळे शीतयुद्धाच्या काळात या दोघातील संबंध बहुतांशी तणावाचे राहिले. हंगेरी आणि चेकोस्लोव्हाकिया येथील पेच प्रसंगाविषयी भारताचे स्वतंत्र मत आणि अमेरिकेच्या व्हिएतनाममधील हस्तक्षेपाचा भारताने केलेला निषेध ही अमेरिकेच्या नाराजीची काही कारणे होती. तर दुसऱ्या बाजूला अमेरिकेची काश्मीरच्या पेच प्रसंगाविषयीची भूमिका ही भारतासाठी सततची डोकेदुखी होती. 1970च्या दशकापासून अमेरिका, पाकिस्तान आणि चीन यांची जवळीक ही भारताची मोठी समस्या होती. शीतयुद्ध संपल्यानंतर आणि सोव्हिएट रशियाचे विघटन झाल्यानंतरही भारत अमेरिका संबंध लगेच सुधारले नाहीत. भारताला अवकाश तंत्रज्ञानातील मदत थांबवावी याकरिता अमेरिकेने नव्याने जन्मास आलेल्या रशियावर दबाव आणला. 1998 मधील भारताच्या दुसऱ्या अणुचाचणीनंतर अमेरिकेने भारतावर निर्बंध लादले होते. 20व्या शतकाच्या शेवटी भारत अमेरिका संबंधांचे स्वरूप बदलू लागले. भारताने राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांच्या दहशतवाद विरोधी युद्धाच्या भूमिकेला पाठिंबा दिला. अमेरिकेची काश्मीर प्रश्नाविषयीची भूमिका हळूहळू भारताला अनुकूल होत गेली. पाकिस्तानस्थित दहशतवादी गटांनी 2001 मध्ये भारतीय संसदेवर हल्ला केला तेव्हा पाकिस्तानने अशा प्रकारे सीमापार दहशतवादाला पाठबळ देणे थांबवावे असे अमेरिकेने पाकिस्तानला बजावले. 2008 मधील भारत अमेरिका नागरी आण्विक सहकार्य करारामुळे या दोन्ही देशांच्या संबंधांना वेगळे वळण मिळाले. अमेरिकेसाठी भारत हा इंडो पॅसिफिक क्षेत्रातील महत्त्वाचा भागीदार आहे. भारतासाठी अमेरिका हा गुंतवणुकीचा मोठा स्रोत आणि व्यापारातील मोठा भागीदार आहे. या दोन देशातील संरक्षणविषयक संबंधांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. तसेच हे दोन्ही देश भारत अमेरिका जपान, ऑस्ट्रेलिया अशा बहुअक्षीय व्यासपीठांवरील देखील भागीदार आहेत. माहीत आहे का तुम्हाला? 2008च्या नागरी आण्विक सहकार्य करारान्वये भारताने अणुप्रकल्पांचे नागरी आणि लष्करी असे विभाजन करून नागरी अणुप्रकल्प आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाच्या देखरेखीखाली आणले. त्या बदल्यात अमेरिकेने भारताच्या नागरी प्रकल्पाबरोबर संपूर्ण सहकार्य करण्याचे मान्य केले, ज्यामुळे भारत हा अण्वस्त्र प्रसारबंदी कराराच्या बाहेर
राहूनही अण्वस्त्र क्षमता बाळगू शकणारा आणि आण्विक व्यापारात सहभागी होऊ शकणारा एकमेव देश झाला आहे. सोव्हिएट रशिया रशिया सोव्हिएट रशियाबरोबरील संबंध हे शीतयुद्ध काळातील भारताचे सर्वाधिक टिकाऊ संबंध होते. भारताच्या सार्वजनिक क्षेत्रातील अवघड उद्योगांसाठी सोव्हिएट रशियाने तंत्रज्ञान आणि कमी व्याजदराचे कर्ज अशी मदत देऊ केली. भारताच्या संरक्षण दलांना महत्त्वाची शस्त्रास्त्रे पुरवली. तसेच यापैकी काही शस्त्रास्त्रांचे भारतात उत्पादन करण्याचे करारही केले. या दोन देशातील संबंधांमध्ये 1971चा भारत सोव्हिएट मैत्री करार हा एक महत्त्वाचा टप्पा होता. सोव्हिएट रशियाच्या विघटनानंतर सुरुवातीच्या काही वर्षांमध्ये भारत आणि नव्याने निर्माण झालेला रशिया यांचे संबंध चांगले नव्हते. 1990च्या दशकाच्या शेवटी ते सुधारायला लागले. सुखोई लढाऊ विमाने आणि ब्रह्मोस क्षेपणास्त्रे यांच्या एकत्रित उत्पादनासाठी रशियाने भारताबरोबर करार केले. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओसोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. कुडनकुलम येथील अणुऊर्जा प्रकल्पासाठी अणुभट्ट्या देण्याचेही त्याने मान्य केले. रशियाने आपली अंडरमिरल गोर्शकॉव्ह नावाची विमानवाहू युद्धनौका भारताला विकत दिली, जी आज INS विक्रमादित्य या नावाने ओळखली जाते. रशियातून येणारी शस्त्रास्त्रे हा आजही दोन देशातील संबंधांचा पाया आहे. त्याशिवाय रशियातील साखालिन 1 येथील तेलक्षेत्रात दोन्ही देशांची गुंतवणूक आहे. त्यातून भारताची ऊर्जा सुरक्षेची गरज अधोरेखित होते. चीन 1949 मध्ये चीनमध्ये कम्युनिस्ट क्रांती झाली. कम्युनिस्ट चीनला मान्यता देणाऱ्या सुरुवातीच्या काही देशांपैकी भारत हा एक होता. त्यानंतर या दोन देशांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित झाले. 1954 मध्ये या दोन देशांनी व्यापार आणि सहकार्याचा करार केला, ज्यायोगे भारताने तिबेटवरील चीनच्या सार्वभौमत्वास मान्यता दिली. मात्र 1950च्या दशकाच्या अखेरीस भारत आणि चीन यातील संबंध ताणले जाण्यास सुरुवात झाली. त्याचे एक कारण होते या दोन देशातील सीमाविवाद, ज्यात भारतातील लडाख राज्यातील अक्साई चीनचा भाग आणि ईशान्येकडील नेफा म्हणजेच आजचा अरुणाचल प्रदेश यांचा समावेश होतो. यावरून 1962 मध्ये झालेल्या भारत चीन युद्धात भारताचा पराभव झाला. त्यानंतर दोघांनी आपापसातील राजनयिक संबंध तोडले. भारत आणि चीन यांचे तिबेटच्या दर्जाबाबत देखील मतभेद आहेत. दलाई लामा यांना भारतात राजकीय आश्रय देण्यावरून चीनने भारताविरुद्ध टीका केली आहे. 1976 मध्ये भारत आणि चीनमधील राजनयिक संबंध पुन्हा प्रस्थापित झाले. प्रधानमंत्री मोरारजी देसाई आणि राजीव गांधी यांच्या काळात द्विपक्षीय संबंध सुधारण्याचे प्रयत्न झाले. दीर्घकालीन सीमाविवाद सोडविण्यासाठी संयुक्त कार्यगटांची स्थापना करण्यात आली. दोन्ही देशांदरम्यान प्रत्यक्ष नियंत्रणावर रेषेवर शांतता व सौहार्दपूर्ण वातावरण राखण्याचा करार झाला. दीर्घकालीन सीमाविवाद सोडविण्यासाठी संयुक्त कार्यगटांची स्थापना करण्यात आली. दोन्ही देशांदरम्यान प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर शांतता व सौहार्दपूर्ण वातावरण राखण्याचा करार झाला. 21व्या शतकातील भारत-चीन संबंधांचे स्वरूप खूप गुंतागुंतीचे आहे. एका बाजूला दोन्ही देशातील सीमा विवादाचे अजूनही निराकरण झालेले नाही, त्यामुळे दोहोंदरम्यान अधूनमधून तणाव निर्माण होतच असतो. दुसऱ्या बाजूला भारताच्या सिक्कीम राज्यातील नथुला रस्ता द्विपक्षीय व्यापारासाठी खुला करण्यात आला आहे. गेल्या 2 दशकात दोहोंदरम्यानचे व्यापारी संबंध वृद्धिंगत झाले आहे. आज चीन भारताच्या सर्वात मोठ्या व्यापारी भागीदारांपैकी एक आहे. चीनच्या महत्त्वाकांक्षी बेल्ट अँड रोड प्रकल्पाविषयी भारताच्या काही शंका आणि आक्षेप आहेत. तरीही जागतिक व्यापारी संघटना आणि वातावरण बदलाविषयीच्या वाटाघाटी यात भारत आणि चीन एकमेकांचे भागीदार आहेत. चीनचा पाकिस्तानला असलेला पाठिंबा ही देखील भारतासाठी एक समस्याच आहे. भारत एक उगवती सत्ता. आज चीन आणि भारत हे आंतरराष्ट्रीय संबंधांना आकार देऊ शकणाऱ्या देशांमध्ये गणले जातात. लोकसंख्येच्या दृष्टीने भारत हा जगात दुसरा मोठा देश आहे.
तो जगातल्या सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांपैकी एक आहे. तसेच भारत हा जगातला सर्वात मोठा लोकशाही देश आहे. आण्विक, अवकाश आणि इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताने लक्षणीय प्रगती केली आहे. यामुळेच जगातल्या सर्वात मोठ्या 20 अर्थव्यवस्थांच्या व्यासपीठावर म्हणजेच G20 फोरममध्ये भारताला स्थान मिळाले आहे. सर्वाधिक दराने वृद्धिंगत होणाऱ्या जगातील 4 अर्थव्यवस्थांमध्ये ब्राझील, रशिया, भारत आणि चीन, ब्रिक, भारत एक आहे. त्यानंतर या गटात 2010 साली दक्षिण आफ्रिकेचा समावेश झाला. या गटाला आता ब्रिक्स असे म्हटले जाते. 1990च्या दशकाच्या अखेरीस रशियाचे परराष्ट्र मंत्री येवगेनी प्रिमाकोव यांनी रशिया, चीन, भारत अशी त्रिपक्षीय शिखर परिषदेची कल्पना मांडली, जी एक प्रकारे भारत ही उगवती प्रादेशिक सत्ता आहे याला दिलेली मान्यता होती. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओसोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. शेजारी देश. दक्षिण आशियातील सगळ्या देशांच्या सीमा भारताला लागून आहेत. म्यानमार, चीन, श्रीलंका, पाकिस्तान, बांगलादेश, थायलंड, इंडोनेशिया हे सगळे देश भारताचे शेजारी आहेत. याशिवाय हिंदी महासागर क्षेत्रातील देश जे पूर्व आफ्रिका, पर्शियन आखात ते मलेशिया, व्हिएतनामपर्यंत पसरलेले आहेत आणि हिंदी महासागरावर अवलंबून असलेल्या मध्य आशियाई प्रदेश हा भारताचा विस्तारित शेजार आहे. स्वातंत्र्योत्तर काळात या सगळ्या देशांशी चांगले संबंध प्रस्थापित करणे हे भारताच्या परराष्ट्र धोरणाचे एक महत्त्वाचे उद्दिष्ट राहिलेले आहे. प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू आशियाई आणि आफ्रिकी प्रादेशिक वादाची संकल्पना मांडली आणि सर्व नवस्वतंत्र देशांची एकजूट करण्याचा प्रयत्न केला. याची परिणिती 1947ची आशियाई परिषद आणि 1955मध्ये इंडोनेशियातील बांडुंग येथील शिखर परिषदेत झाली. मात्र शीतयुद्धाच्या प्रसारामुळे ही कल्पना मूळ धरू शकली नाही. 1947मध्ये भारताची फाळणी झाली आणि पाकिस्तानची पूर्व आणि पश्चिम पाकिस्तान म्हणून स्वतंत्र राष्ट्र निर्मिती झाली. स्वातंत्र्याच्या काळापासूनच भारत आणि पाकिस्तान यांचे तणावाचे संबंध होते. त्यात मुख्य प्रश्न हा काश्मीरबाबत होता. त्या दोन्ही राष्ट्रांदरम्यान काश्मीरच्या प्रश्नावरून 1947-48 मध्ये युद्ध झाले. त्यानंतर काश्मीरची विभागणी झाली व पुढे 1965 मध्ये पुन्हा काश्मीर प्रश्नावरून युद्ध झाले. 1971च्या भारत-पाकिस्तान युद्धानंतर बांगलादेशाची निर्मिती झाली. काश्मीरबाबतचे वादाचे स्वरूप हे सुरुवातीला सीमावादाचे होते. पुढे 1990च्या दशकात त्याला दहशतवादाचे स्वरूप आले. आज देखील काश्मीरचा प्रश्न हा दोन्ही देशातील सर्वात महत्त्वाचा मानला जातो. पाकिस्तानचे चीनशी असलेले वाढते संबंध हा देखील भारताच्या दृष्टीने चिंतेचा विषय आहे. चीनने पाकिस्तानमध्ये चायना-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरच्या आधारे गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आहे. भारत-पाकिस्तान दरम्यान शांतता प्रस्थापित करण्याचे अनेक प्रयत्न झाले आहेत. त्यात 1972चा सिमला करार आणि 1999चा लाहोर करार यांचा उल्लेख करता येईल. परंतु त्यात भारताच्या या प्रयत्नांना पाकिस्तानकडून योग्य प्रतिसाद मिळताना दिसत नाही. त्यांना हिमालयीन राजवटी म्हटले जाते. ते नेपाळ, सिक्कीम आणि भूटान हे वसाहत काळात ब्रिटिश सत्तेच्या प्रभुत्वाखालील देश होते. स्वातंत्र्यानंतर भारताने त्या देशांशी तशाच प्रकारचे करार केले. सागरी किनारा नसलेल्या या हिमालयीन राजवटींना भारतीय भूमीतूनच समुद्र प्रवेश मिळाला. तसेच भारताने या देशांच्या संरक्षणाची जबाबदारी स्वीकारली. भारताने या देशांच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप न करण्याचे धोरण पाळले आहे. 1975मध्ये सिक्कीमने भारतात विलीन होण्याचे ठरवले. आज ते भारतीय संघराज्यातील एक राज्य आहे. भारताच्या नेपाळबरोबरील संबंधात अनेक चढउतार आले. 2006मध्ये भारताने नेपाळला अंतर्गत यादवीतून बाहेर पडून संविधानिक शासनाकडे वाटचाल करण्यास मदत केली. भूटान बरोबरील संबंध बहुअंशी मैत्रीचे राहिले. अलीकडच्या काळात भारताने भूटानलाही
संविधानिक राजेशाही प्रस्थापित करण्यास मदत केली. 1971 मध्ये बांगलादेशाला स्वातंत्र्य मिळवण्यात भारताने केलेला हस्तक्षेप निर्णायक ठरला. या नव्या देशाशी भारताचे संबंध सुरुवातीला अगदी चांगले होते. मात्र बांगलादेशचे पहिले प्रधानमंत्री शेख मुजीब उर रहमान यांच्या हत्येनंतर ते बिघडत गेले. भूसीमा आणि सागरी सीमा यावरील विवाद, तिस्ता नदीच्या पाण्याच्या वाटपावरील विवाद या दोन देशांच्या संबंधातील काही समस्या होत्या. परंतु गेल्या 5 वर्षांहून अधिक काळ या दोन देशातील संबंध मैत्रीचे राहिले आहेत. सीमापार दहशतवाद आणि अंतर्गत विद्रोह या दोन्ही देशांच्या सामायिक समस्या आहेत. अलीकडेच भारत आणि बांगलादेशाने सागरी सीमेवरील आणि लँड इन्क्लोव्ह विवाद यशस्वीपणे सोडविला आहे. ब्रह्मदेश आताचा म्यानमार आणि सिलोन आताचा श्रीलंका हे ब्रिटिश भारताचा भाग होते. स्वातंत्र्यानंतर भारताने या दोन्ही देशांशी चांगले संबंध प्रस्थापित केले. भारत, पाकिस्तान आणि इंडोनेशिया यांच्या बरोबरीने हे दोन्ही देश 1955च्या बांडूप परिषदेचे सहनिमंत्रक होते. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओ सोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. श्रीलंकेबरोबरील संबंधात चांगले आणि वाईट अशी दोन्ही पर्वे येऊन गेली. श्रीलंकेबरोबरील सागरी सीमा विवादास्पद होती आणि त्या अनुषंगाने दोन्ही देशातील मच्छीमार नकळतपणे एकमेकांच्या सागरी सीमा ओलांडून दुसरीकडे गेल्यामुळे पकडले जाण्याची समस्याही होती. त्याचप्रमाणे श्रीलंकेतील तामिळ प्रश्न हा देखील द्विपक्षीय संबंधातील एक समस्या होती. LTTEला विद्रोही तामिळ गट, जो पुढच्या काळात एक दहशतवादी गट झाला, पाठिंबा दिल्याचा आरोप श्रीलंकेने भारतावर केला होता. 1987 मध्ये श्रीलंकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जयवर्धने यांच्या विनंतीवरून भारताने श्रीलंकेत शांतीसेना पाठवली होती. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये वाईट संबंधाचे एक मोठे पर्व येऊन गेले. मात्र दोन्ही देशातील सध्याच्या शासनाच्या काळात संबंध पुन्हा एकदा सुधारले आहेत. 1962च्या लष्करी उठावानंतर म्यानमारने स्वतःवर बाहेरच्या जगापासून अलिप्त राहण्याचे धोरण लादले. त्यामुळे भारत म्यानमार संबंध थंडावले. 1992 मध्ये भारताने लोकशाहीवादी चळवळीला आणि तिच्या नेत्या ऑंग सान सू ची यांना पाठिंबा दर्शवला होता. मात्र त्यानंतर लगेचच भारताने म्यानमारमधील लष्करी राजवटीशी संबंध सुधारले. ईशान्य भारतातील अनेक विद्रोही गट आणि त्यांचे म्यानमारमध्ये दडलेले नेते यांच्या विरोधात भारताच्या कारवाईला यश येण्यात म्यानमारच्या लष्करी राजवटीने दिलेला पाठिंबा अतिशय महत्त्वाचा ठरला. पश्चिम आशियाई क्षेत्र भारतासाठी नेहमीच महत्त्वाचे राहिले आहे. आर्थिक विकासाचे इंजिन असलेले खनिज तेल याच क्षेत्रातील देशांमधून येते. अर्थात पश्चिम आशियातील देशांशी चांगले संबंध ठेवण्यासाठी भारतास इतरही काही कारणे आहेत. इराण हा पारंपरिक मित्र आहे. मध्ययुगीन काळापासूनचे सांस्कृतिक आणि राजकीय संबंध टिकून राहिले आहेत आणि 20व्या शतकातील संबंधांना त्यांनी आकार दिला आहे. तसेच सौदी अरेबियाबरोबरील संबंधही केवळ खनिज तेलांबाबतचे नसून ऐतिहासिक आणि धार्मिक घटकांनी त्याला आकार दिला आहे. पॅलेस्टिनी जनतेला आणि पॅलेस्टीन मुक्ती संघटनेला भारताने नेहमीच खंबीर पाठिंबा दिला आहे. पश्चिम आशियाई देशांबरोबरील मैत्रीचे संबंध आणखीही एका कारणासाठी महत्त्वाचे आहे. त्यामुळे पाकिस्तानवर एक प्रकारचा दबाव येतो. त्याचबरोबर भारताने इस्रायल बरोबर उत्तम संबंध राहतील याची खबरदारी घेतली आहे. इस्रायल भारतात हायटेक संरक्षण सामग्री पुरवणारा एक महत्त्वाचा देश आहे. स्वातंत्र्यानंतर जवाहरलाल नेहरू यांनी आशियाई देशांची एकी करण्याचा प्रयत्न केला. इंडोनेशिया हा या प्रयत्नातील भारताचा एक महत्त्वाचा भागीदार होता. परंतु 1960च्या दशकात इंडोनेशियाबरोबरील संबंध हळूहळू थंडावले. शीतयुद्धाच्या काळात आग्नेय आशियातील बहुतेक देशांशी भारताचे संबंध अगदी नाममात्र होते, कारण हे देश शीतयुद्धामुळे झालेल्या गटबाजीमध्ये भारताच्या विरुद्ध बाजूला होते. व्हिएतनाम हा त्याला एक अपवाद होता. भारताने व्हिएतनामच्या व्हिएतमिन्हच्या संघर्षाला पाठिंबा दिला होता
आणि अमेरिकेच्या व्हिएतनाममधील हस्तक्षेपाला विरोध केला होता. आज व्हिएतनाम हा भारताचा एक महत्त्वाचा भागीदार देश आहे. या दोन देशातील संबंध व्यापार, तंत्रज्ञान आणि लष्करी क्षेत्रात विस्तारलेले आहेत. पूर्वाभिमुख धोरण आणि पूर्वाभिमुख कृतिशीलता याचा भाग म्हणून भारताने या क्षेत्रातील देशांशी संबंध सुधारण्यास सुरुवात केली आहे. आज भारताचे सिंगापूर बरोबर अतिशय चांगले संबंध आहेत आणि हा देश भारताचा एक प्रमुख व्यापारी भागीदार तसेच भारतात गुंतवणूक करण्यास उत्सुक असा देश आहे. त्याचबरोबर जपान, थायलंड, मलेशिया आणि इंडोनेशिया बरोबरील संबंधही सुधारले आहेत. व्यापारी मार्गाची सुरक्षा, चाचेगिरी विरोधी कारवाया, सागरी संसाधनांची सुरक्षा हे भारताच्या या देशांबरोबरील सहकार्याचे महत्त्वाचे मुद्दे आहेत. शीतयुद्ध संपल्यानंतर आग्नेय आशियातील आंतरराष्ट्रीय संबंधांनी वेगळेच वळण घेतले. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओसोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. आसियानचे सदस्य 5 वरून वाढून 10 वर पोचले आणि तो गट या क्षेत्रातील एक बलशाली गट बनला. आसियानने महत्त्वाच्या देशांशी आर्थिक भागीदारी प्रस्थापित करण्यास सुरुवात केली. याचा भारतालाही फायदा झाला. भारताचा आसियान बरोबर मुक्त व्यापार करार आहे. तसेच आसियान पुरस्कृत क्षेत्रीय सुरक्षा संघटना आसियान रिजनल फोरमचाही तो एक सदस्य आहे. सार्क, शांघाय सहकार्य संघटना यासारख्या अनेक क्षेत्रीय संघटनांमध्ये भारत एक कृतिशील सदस्य आहे. तसेच भारताने स्वतः BIMSTEC, मेकॉंग गंगा सहकार्य यासारख्या अनेक गटांना चालना दिली आहे. आफ्रिका 1950 आणि 1960च्या दशकात आफ्रिकेतील वसाहतवाद विरोधी राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या चळवळी आणि तेथील भारतीय वंशाचे लोक हे भारताच्या आफ्रिके धोरणाचे लक्ष होते. भारताने वंशवादी भेदाभेदाला विरोध केला. हरारे येथील अलिप्ततावादी चळवळीच्या शिखर परिषदेदरम्यान निर्माण केलेल्या आफ्रिका फंड, ॲक्शन फॉर रिसिस्टिंग इन्व्हेशन, कोलोनिलिझम अँड अपार्टिलाइड फंड, आफ्रिका फंड या माध्यमातून देखील मदत केली गेली. आफ्रिकेबरोबरील भारताच्या संबंधात अनेक मुद्दे आणि संधी आहेत. 1990 नंतरच्या बदललेल्या जागतिक व्यवस्थेत ऊर्जा सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. सध्या भारताच्या खनिज तेल आयातीपैकी सुमारे 24% तेल आफ्रिकेतून येते. भारतीय तेल कंपन्यांनी आफ्रिकेतील तेलखाणींमध्ये गुंतवणूक केली आहे. ONGC विदेशची सुदान आणि इजिप्तमध्ये ONGC मिटाल एनर्जीची नायजेरियात गुंतवणूक आहे. तर रिलायन्स समूहाच्या नायजेरिया, अंगोला, चाड, कॅमेरून, कांगो येथे वाटाघाटी चालू आहेत. 2. भारतीय उद्योग क्षेत्राने आता आफ्रिकेत रस घ्यायला सुरुवात केली आहे. ते आफ्रिकेतील विकसनशील देशांना तंत्रज्ञान आणि इतर मदत देण्याची शक्यता आहे. 3. पूर्व आणि दक्षिणी आफ्रिकी देशात मिळून भारतीय वंशाचे सुमारे 2 कोटी लोक राहतात. भारताने आता त्यांच्याकडे अधिक सकारात्मक दृष्टीने पाहायला सुरुवात केली आहे. 4. हिंदी महासागरातील सुरक्षा हा भारतासाठी काळजीचा मुद्दा आहे. भारताच्या या सामरिक दृष्टिकोनातून सोमालियापासून दक्षिणी आफ्रिकेपर्यंतचे सर्व देश येतात. सोमाली समुद्रातील चाचेगिरीच्या वाढत्या घटना आणि दहशतवादाचा वाढता धोका हे भारतासाठी संवेदनशील मुद्दे आहेत. 5. भारतातील अग्रगण्य सैनिकी प्रशिक्षण संस्था हे आफ्रिकी देशांचे आकर्षण आहे. पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी NDA येथील सुदान ब्लॉक नावाची मुख्य इमारत हे भारत सुदान सहकार्याचे प्रतीक आहे. डेहराडूनची इंडियन मिलिटरी अकादमी आणि वेलिंग्टन येथील स्टाफ कॉटेज यांचा यात समावेश होतो. हिंदी महासागर क्षेत्र येथून दरवर्षी सुमारे 1 लाख मालवाहू जहाजे ये-जा करतात. त्यातून जगातील कंटेनर वाहतुकींपैकी निम्मी वाहतूक, 1/3 माल वाहतूक आणि खनिज तेलाच्या एकूण वाहतुकीपैकी 2/3 वाहतूक होते. हिंदी महासागराच्या किनारपट्टीवरील देशांच्या अर्थव्यवस्था बंदरावर, माल वाहतुकीवर आणि महत्त्वाचे म्हणजे तेथील समुद्रातील सागरी संसाधनांवर अवलंबून आहेत.
भारताच्या परराष्ट्र धोरण आणि सुरक्षेच्या संदर्भात त्यांच्या विस्तृत समुद्रकिनारा हे आव्हानही आहे आणि संधीही. भारताचा समुद्रकिनारा सुमारे 7,500 किलोमीटर लांबीचा आहे. तसेच पश्चिमेकडील लक्षद्वीप आणि पूर्वेकडील अंदमान आणि निकोबार यांच्या दरम्यान शेकडो बेटे आहेत. भारताच्या दक्षिणेकडे इंडोनेशिया फक्त 90 सागरी मैल अंतरावर आहे. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओ सोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. भारताला 2.4 लाख वर्ग किलोमीटरचे विशेष आर्थिक क्षेत्र लाभले आहे. भारताच्या व्यापारापैकी 90% वाहतूक आणि खनिज तेलाची बहुतेक आयात सागरी मार्गाने होते. मत्स्य, खनिजे, तेल इत्यादी संसाधने यांच्यामुळे समुद्रकिनारा ही संधी आहे. पण दुसऱ्या बाजूला समुद्रामुळे अशा अनेक घटकांना भारतात सहज प्रवेश मिळू शकतो, जे राष्ट्रीय सुरक्षेला घातक ठरू शकतात. 1948च्या नौदल योजनेत प्रथमच भारताचा सागरी दृष्टिकोन मांडला गेला. 1965च्या भारत-पाकिस्तान संघर्षात भारतीय नौदलाची भूमिका व्यापारी मार्ग नियंत्रित करण्यापुरती मर्यादित होती. 1971च्या युद्धात भारतीय नौदलाने प्रथमच महत्त्वाची भूमिका बजावली. भारतीय नौदलाच्या सागरी रणनीतीमध्ये परराष्ट्र धोरणाला पाठबळ पुरवण्यासाठी शक्तीप्रदर्शन करण्याची गरज अधोरेखित केली गेली. 7,500 किलोमीटरचा समुद्रकिनारा आणि 14,500 किलोमीटरचे वापरू शकता येतील असे जलमार्ग आणि हिंदी महासागरातील सामरिक स्थान यांचा उपयोग करण्यासाठी भारताने सागरमाला ही बंदराधारित विकासाची योजना आणि त्याला पूरक अशी भारतमाला ही योजनाही आखली. भारतमाला या योजनेत रस्त्यांचा व्यापक विकास आणि ते बंदरांना जोडणे अभिप्रेत आहे. बंदरे आणि जलमार्ग यांच्यासाठी सागरमाला ही पूरक योजना आहे. शीतयुद्धाच्या काळात भारताने परराष्ट्रीय धोरण 3 तत्वांभोवती आखले गेले होते. आंतरराष्ट्रीय व्यवस्थेत अलिप्ततावाद, अंतर्गत क्षेत्रात स्वायत्तता आणि विकसनशील राष्ट्रांबाबत एकता. 1991 नंतर भारताच्या जागतिक दृष्टिकोनात बदल झाला. आर्थिक उदारीकरणाच्या धोरणाद्वारे भारताची अर्थव्यवस्था खुली करण्यात आली. वास्तववादी दृष्टिकोनावर आधारित राष्ट्रहिताच्या चौकटीत भारताने वेगवेगळ्या देशांशी संबंध आखण्यास सुरुवात केली. शीतयुद्धाच्या काळात भारताकडे एक गरीब विकसनशील राष्ट्र म्हणून बघितले जात असे. 1990च्या दशकात भारत आर्थिक आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात एक सक्षम राष्ट्र म्हणून पुढे आले आहे. आज भारताचा जागतिक राजकारणात सक्रिय सहभाग आहे. माहीत आहे का तुम्हाला आयोरा, इंडियन ओशन रिम असोसिएशन IORA? दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष नेल्सन मंडेला यांनी 1995 मध्ये भारताला भेट दिली तेव्हा आयोरा च्या संकल्पनेने जन्म घेतला. ते असे म्हणाले की ऐतिहासिक आणि भौगोलिक घटकांच्या पलीकडे जाऊन हिंदी महासागराची किनारपट्टी सामाजिक, आर्थिक आणि इतरही शांततामय योजनांवर सहकार्य करण्याचे व्यासपीठ व्हावे. अलीकडच्या काळात आंतरराष्ट्रीय व्यवस्थेत जे बदल झाले आहेत त्यामुळे ही गरज निर्माण झाली आहे. या भावनेतून मार्च 1997 मध्ये आयोराचा जन्म झाला. आज या संघटनेत 22 सभासद आणि 9 संवाद भागीदार आहेत. हिंदी महासागर क्षेत्राचा आणि सभासद देशांचा शाश्वत आणि संतुलित विकास करणे आणि क्षेत्रीय विकासासाठी सामायिक व्यासपीठ तयार करणे ही आयोराची मुख्य उद्दिष्टे आहेत. लिसन टू री ॲप्लिकेशन तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारी ऑडिओ नोट्स, ऑडिओ बुक्स आणि इतर मटेरियल देखील उपलब्ध करून देते. चला तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.